ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे युनिट नंबर 4 रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, त्यामध्ये रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती, या धड्यातील प्रॉब्लेम नंबर 4 सोडवणार आहोत. चला तर प्रॉब्लेम काय आहे पाहून घेऊ. बघा, काळे, गोरे अँड पांढरे वेर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:3:2. Their balance sheet as on 31st March 2018 is as follows. पहा, 31 मार्च 2018चं बॅलन्स शीट आहे. त्या बॅलन्स शीट नंतर काय सांगितलं, ऑन 1st एप्रिल 2018 मिस्टर पांढरे रिटायर्ड फ्रॉम द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. काळे, गोरे, पांढरे ह्या तिघा पार्टनरपैकी पांढरे 1 एप्रिल 2018ला रिटायर होणार आहे. मग कंटिन्युअर पार्टनर्समध्ये काय काय टर्म्स ठरलेल्या आहे बघा. नंबर 1, असेट्स टू बी रिव्हॅल्यूड सांगितलेलं आहे. कशाला? स्टॉक, प्लांट अँड मशिनरी स्टॉक, त्या तिन्ही असेटला मार्किंग करून घ्यायचं आहे. नंबर 2, गुडविल संदर्भात नियम सांगितलेला आहे. मार्किंग काय होणार नाही, ते डायरेक्ट इफेक्ट्स सांगत जाईन. नंबर 3, RDD आहे, डेटर्सला मार्किंग करून घ्यायचं. नंबर 4, ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स, क्रेडिटर्सला एक मार्किंग होईल. आणि शेवटचं, द अमाऊंट पेएबल टू मिस्टर पांढरे टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, ते शेवटचं भाग आहे, नंतर बघूया आपण. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द फर्म, या प्रमाणे प्रॉब्लेम आहे. चला तर प्रॉब्लेम सोडवून घेऊया. पहा, प्रॉब्लेम नंबर 4 टेक्स्टबुक पेज नंबर 176 वर. काळे, गोरे अँड पांढरे वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:3:2. Their balance sheet as on 31st March 2018 is as follows. पहा, बॅलन्स शीटचे एकूण 6 असेट्स आहेत. बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, लाईव्ह स्टॉक, डेटर्स स्टॉक आणि बँक. लायबिलिटीजला पार्टनर्स कॅपिटल, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि रिझर्व्ह फंड आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट काय काय दिलेलं आहे पहा जरा. वाचतो. ऑन 1st एप्रिल 2018 मिस्टर पांढरे रिटायर्ड फ्रॉम द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. यापैकी पांढरे रिटायर्ड आहे, लक्षात ठेवायचं. रेशो कसा आहे? 3:3:2. मी इथं लिहून ठेवतो ओल्ड रेशो. थ्री इज टू काळे, गोरे, पांढरे. यापैकी पांढरे रिटायर झाल्यानंतर काळे आणि गोरे इक्वल रेशो आहे 3:3. म्हणजे 3:3 हा न्यू रेशो क्रिएट होईल. लक्षात येते? न्यू रेशो. मग त्यानंतर काय ॲडजस्टमेंट बघा. फर्स्ट, असेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज स्टॉक ₹6,300, प्लांट अँड मशिनरी ₹10,000, लाईव्ह स्टॉक ₹10,200. मार्किंग करून घ्या या तिन्ही असेटला, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी आणि लाईव्ह स्टॉक. नंबर 2, गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹4,000. फर्मची गुडविल 4,000 आहे. टोटल फर्म म्हणजे तिघांची आहे. त्यापुढे काय काय सांगत आहोत, ओनली पांढरे शेअर इन इट इज टू बी रेज इन द बुक्स अँड रिटर्न ऑफ इमिजिएटली. मग त्यातून पांढरे रिटायर्ड पार्टनर्सचं शेअर काढायला लागेल आपल्याला, गुडविलची किती होईल. त्यानंतर पुन्हा ते रिटर्न ऑफ करायचं आहे रिमेनिंग पार्टनर्समध्ये. मार्किंग कुठे नाही. नंबर 3, RDD टू बी मेंटेन ॲट 10% ऑन डेटर्स, डेटर्सला मार्किंग. नंबर 4, ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स, क्रेडिटर्सला मार्किंग करा. आणि शेवटी काय सांगितलं बघा, द अमाऊंट पेएबल टू मिस्टर प्रधान
सॉरी पांढरे टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, म्हणजे जे काय रिटायरिंग पार्टनर आहे, आउटगोईंग पार्टनर आहे, त्याला देय रक्कम जी आहे ते त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. काय काय सॉल्व्ह करायचं बघा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ द फर्म याप्रमाणे आपण स्केल करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, मार्किंग झाले का पहा. आता पोस्टिंगला सुरुवात करा. ज्याला टिक मार्क आहे ते इनरला आणि बाकीचे आउटरला. ठीक आहे, फर्स्ट आयटम आहे का पहा. बिल्डिंग आहे, बिल्डिंगला मार्किंग आहे का नाही. बिल्डिंग असेट आहे, बिल्डिंग अमाउंट आहे 10,000. नेक्स्ट आहे नंबर 2 प्लांट अँड मशिनरी. माझ्यावर तुम्ही पण पोस्टिंग घेतला तर सोयीचं ठरेल. पहा, प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 10,700. याला मार्किंग आहे, इनरला लिहून घ्या. पुढे आहे लाईव्ह स्टॉक 10,000. डेटर्स 5,000. स्टॉक 6,600. शेवटी आहे बघा बँक बॅलन्स आहे 6,600. इथे काय न्यू पार्टनर्स म्हणजे रिटायरिंग पार्टनरला द्यायचं नाही किंवा रिमेनिंग पार्टनर कॅश आणणार नाही. शक्यतो इथे कॅशमध्ये काय बदल होणार नाही, पण आहे असं कॅश ना बँक बॅलन्स मी लिहून घेतो. बँक 6,600. ही झाली असेटची बाजू क्लिअर. त्यानंतर लायबिलिटीजला बघा कॅपिटल्स आहेत. लायबिलिटीज असल्यामुळे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅलन्स दाखवायचा आहे. बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅपिटल अकाउंटला ओपनिंग बॅलन्स असेल 11,000, 15,000 दोरे आणि 8,000 पांढरे. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दोन लायबिलिटीज आहेत बघा. त्यापैकी एका लायबिलिटीजला म्हणजे क्रेडिटर्सला मार्किंग आहे, इनरला लिहून घेऊया लायबिलिटीजला आणि बिल्स पेबल आउटरला. इथं आपल्याला कॅपिटल्स लिहून घ्यायचं आहे. रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. कोण कोण रिमेनिंग पार्टनर्स आहेत, काळे अँड गोरे. त्याच्यानंतर बघा क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला मार्किंग आहे 6,900 आणि बिल्स पेएबल 2,000. आणि लायबिलिटीजला लास्ट आयटम बघा रिझर्व्ह फंड 4,000. पार्ट ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आहे, म्हणून हे रिलेटेड टू पार्टनर्स आहे. म्हणून लायबिलिटीज असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला त्यांच्या कोड रेशो प्रमाणे ट्रान्सफर करायचं बाय रिझर्व्ह फंड. टोटल अमाउंट 4,000 आहे. रेशो बघा 3,2 बरोबर 8. 4,000 भागिले 8 सॉरी 4,000 अपॉन 8. 8 एके 8×45 म्हणजे एका रेशोला 500. तर 3ला 5 × 15 काळे, 1,500 रुपये जोरे आणि 5 दोन्ही 10, 1,000 रुपये पांढरे. 15 3,000 आणि 1 4,000. याप्रमाणे सिंगल इफेक्ट प्रमाणे बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मात्र ॲडजस्टमेंट्स पाहून घ्या. काय सांगितलेलं आहे, ऑन 1 एप्रिल 2018ला
पांढरे रिटायर्ड आहे. त्यानंतर बघा असेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज काय काय रिव्हॅल्यूड सांगितलेलं आहे. स्टॉकची व्हॅल्युएशन केलेलं आहे. स्टॉक इथं 6300 आहे, ते न्यू व्हॅल्युएशन 6300 केलेलं आहे. म्हणजे ह्या स्टॉकच्या अमाऊंटमध्ये लेस झालेली आहे, म्हणून त्याला आपण डिप्रिसिएटेड किंवा रिटर्न ऑफ असं लिहू शकता. रिटर्न ऑफ कितीने रिटर्न ऑफ होणार अमाऊंट 300. जर या ठिकाणी मायनस होत असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू स्टॉक अकाउंट 300. त्याप्रमाणे आता बघा प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट ओल्ड आहे 10,700. आता न्यू रिव्हॅल्युएशन पहा 10,000 करा म्हणतात. ऑल्सो हे डिप्रिसिएशन आहे. किती रुपये डिप्रिसिएशन होईल बघा 700. लेस आहे डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 700. आणि लाईव्ह स्टॉक 10,200 करा म्हणतात. तिथं लाईव्ह स्टॉक मला 10,000 आहे, आपल्याला 10,200 करायचं आहे. म्हणजे इथं 200 प्लस होईल का मायनस होईल, तर इथं प्लस आहे. प्लस होत असेल तर त्याला ॲप्रिसिएशन म्हणायचं. किती रुपये 200. 200 ॲप्रिसिएशन. डिप्रिसिएशन असेल तर डेबिटला, ॲप्रिसिएशन असेल तर क्रेडिटला. लाईव्ह स्टॉक अकाउंट अमाऊंट आहे 200. हे झाली फर्स्ट ॲडजस्टमेंट. आता सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले पहा. गुडविल ऑफ द फर्म आहे. फर्म या शब्दाला अंडरलाईन करा. टू बी व्हॅल्यूड ॲट ₹4,000. मग फर्मची गुडविल 4,000 आहे. टोटल फर्मची गुडविल 4,000 आहे. त्यामध्ये पांढरेच रेशो किती आहे 2. मला काय करायला लागेल, तिघांची मिळून रेशो 8 आहे. 8×5 = 40. एका रेशोला 5, तर पांढरेचं 2 आहे. 1,000 रुपये गुडविल होईल पांढरेच असेल. तेवढेच या ठिकाणी फर्म कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचं. पुन्हा सांगतो, टोटल फर्मचे असेल तर 1, 2, तिघांच्या मध्ये. तर रिटायरिंग पार्टनर्स असेल तर फक्त रिटायरिंग पार्टनरला घ्यायचं आहे. बाय गुडविल अकाउंट बघा रिटायरिंग पार्टनर्स कॉलममध्ये 1,000. आणि इतर पुढे काय सूचना नसेल तर असेटला दिसेल. मात्र ते पुढे असं सांगितलेलं आहे, इट इज टू बी रेज्ड इन द बुक्स अँड रिटर्न ऑफ इमिजिएटली. रिटर्न ऑफ करा म्हटले की ते पुन्हा डेबिटला गुडविल येईल. पण रिटर्न ऑफ करताना पांढऱ्याला नाही घ्यायचं. ते रिमेनिंग पार्टनर्स कोण, काळे आणि गोरे, त्यांच्या न्यू रेशो प्रमाणे न्यू रेशो लिहून ठेवलेला आहे. एकास एक इक्वल 3 म्हणजेच एकास एक इक्वल होईल. 1,000 रुपये दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 500 ॲटोमॅटिकल गुडविल आपण त्या ठिकाणी शटडाऊन होईल किंवा क्लोज होईल. आणि नंबर 3 बघा ॲडजस्टमेंट. RDD टू बी मेंटेन्ड ॲट 10% ऑफ डेटर्स. न्यू आयटम आहे, रेग्युलर आयटम आहे. RDD आपण इथं लेसने दाखवतो. RDD at 10% of 5,500 लेस करायचं आहे. आउटरला 4,500 आणि सेम 500 RDD डेबिटला टू RDD अकाउंट अमाऊंट आहे 500. आणि चौथी ॲडजस्टमेंट बघा, ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स इथून रिटर्न ऑफ करा म्हणतात. तुम्ही रिटर्न ऑफ करताना काय केलं इथं मायनस, म्हणून इथं रिटर्न ऑफ 6,900 मायनस 100 6,800. आता एक लक्षात ठेवायचं काळजीपूर्वक, ज्या वेळेला तुम्ही असेट बाजू मायनस करता तेव्हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला येता. ज्या वेळेला तुम्ही लायबिलिटीज मधून मायनस करता, क्रेडिट लायबिलिटीच्या आयटम्स मधून लेस दाखवता, तेव्हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला घ्यायचं आहे. बाय
क्रेडिटर्स अकाउंट 100 रुपीज. पण या तऱ्हेने 1 2 3 4 चारही ॲडजस्टमेंट क्लिअर केलेलं आहे. आणि लास्ट ॲडजस्टमेंट काय सांगतात बघा, द अमाऊंट पेएबल टू मिस्टर प्रधान टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. ज्या इथं पांढरे रिटायर्ड आहे, आउट गोईंग पार्टनर आहे, मग याचा अर्थ ह्या फर्ममधील त्याचा जो हिस्सा आहे ते रक्कम आहे ती कॅश म्हणून न देता त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं आहे. मग क्लोज करताना बघा कुठल्या बाजूची रक्कम तुम्हाला जास्त दिसते, तर क्रेडिटची जास्त आहे, 360,000 आणि 1,500 रुपये डेबिटची जास्त आहे, सॉरी टोटल आहे. तर 1,000 क्रेडिटची 300 आहे. याचा अर्थ या ठिकाणी डिफरन्सची रक्कम किती आहे, 1,200 रुपये. इट्स अ लॉस. मग हे लॉस काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला तिघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. त्यामध्ये बघा काळे, गोरे आणि पांढरे. 1,200 रुपये भागिले 8 रेशिओ आहे, तिघांची इक्वल रेशिओने त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. बघा किती होईल, 8 टक्के 8, 4 8 पंचे 40, म्हणजे 150 रुपये एका रेशिओला. एका रेशिओला 150, तर ह्याचं 3 आहे, ह्याचं 3 आहे, ह्याचं 2 आहे. याला 150 त्रिक 450, 150 त्रिक 450 आणि दोन्ही 300. पहा 450 450 900 300 1,200 रुपये लॉस आहे. पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घेतला आहे. तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इट्स लॉस. बघा इथे किती आहे, 450 आणि इथं 300. ओके. याच्यानंतर काय करायचं आहे, पहिल्यांदा रिटायर पार्टनरचा हिस्सा काय असेल ते क्लिअर करायचं. बघा डेबिटला 300, क्रेडिटला 8,000 9,000 आणि 10,000 रुपये क्रेडिटची टोटल आहे. दोन्ही बाजूला लिहून घेऊया. 10,000 रुपये क्रेडिट, त्यातून 300 रुपये वजा करा तर 9,700 रुपये रक्कम बॅलन्स राहणार आहे. कॅपिटल अकाउंट म्हणायचं आहे का, नाही. तर इथे ती देय रक्कम कुठं ट्रान्सफर करा म्हणून सांगितले ते टू लोन अकाउंट. मग पेड करणार आहे का, आपण सध्या नाही, ती देणी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला पांढरेच लोन अकाउंट 9,700. आता बघा रिमेनिंग पार्टनर्सच्या काळे आणि गोरे काय सिच्युएशन आहे ते जर बघितला, गेस केला तर क्रेडिटची जास्त आहे दोघांची रक्कम. इथं बघा 16,500 गोरे आणि 12,000 रुपये, 12,500 काळेच टोटल आहे. तर ह्या 12,500 मधून 12,500 मधून 500 आणि 450 वजा करा तर 11,550 रुपये दिसेल बॅलन्स. तर बघा पहिल्यांदा 12,500 आणि 16,500. त्याचप्रमाणे गोरेज बघा 16,500, डेबिट 500 आणि 450 950 वजा केल्यानंतर 15,550 रुपये परत येणार आहे. ती कॅपिटल बॅलन्स आता कंटिन्यू होणार आहे फर्म पुढे, म्हणून हे कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सने दाखवायचा क्लोजिंग बॅलन्स. आणि हे सेम बॅलन्स कॅपिटल बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे. 11,550 आणि 15,550 ह्या दोन्ही कॅपिटलची टोटल होईल 27,100.
मग इथं कॅपिटल पोस्टिंग घेतल्यानंतर दोन्ही बाजू जर टोटल करून पाहिला तर तुम्हाला असं चित्र दिसेल 47,600 रुपयेने दोन्ही बाजू समान होईल. म्हणजेच या ठिकाणी हा प्रॉब्लेम 47,600ने टॅली झाला. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. वहीमध्ये सर्वात प्रथम वहीमध्ये प्रॉब्लेम लिहून घ्या, स्केल करून घ्या आणि क्रमाने त्या ठिकाणी पोस्टिंग घ्या. सिक्वेन्स बदलू नका आणि फास्ट स्पीड होत असेल तर व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी पोस्टिंग घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी एक सूचना लक्षात ठेवायचं आहे की अनवधानाने क्रेडिटरची रक्कम 8,900 ऐवजी तिथं 6,900 वजा 100 6,800 घेतलेली आहे. पण तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 8,900 आणि रिटर्न ऑफची रक्कम 100 असं 8,800 घ्यायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.